या ठिकाणी आपण सर्वजण या पंचावतार उपहाराच्या निमित्ताने उपस्थित आहोत। तर त्या पंचावताराला आपण उपहार दाखवणार आहोत। त्या पाचवी अवताराचा आपण सर्वांनी अंतःकरणातून जयघोष करूयात। पुनश्च एकदा सर्वजण या जयघोषामध्ये सहभागी होतील। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। संपन्न होत असलेला हा पंचावतार उपहार आणि या पंचावतार उपहाराच्या निमित्ताने या ठिकाणी ही धर्मसभा आयोजित केलेली आहे आणि या धर्मसभेचे नियोजित अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमस्नेही वारंगा येथील वाडीकर बाबाजी, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय परमस्नेही पिंपळगाव येथील काणेराज बाबाजी, अखिल भारतीय नांदेड जिल्हा धामगाव परिषदेचे अध्यक्ष, या मंचावर उपस्थित सर्वच गुरुतुल्य आचार्य मंडळी, ज्यांची पात्रता मोठी आहे परंतु तरी पण व्यासपीठासमोर आहेत असे सर्व आदरणीय संत मंडळी, तपस्विनी माता भगिनी आणि या कार्यक्रमासाठी सश्रद्ध अंतःकरणाने उपस्थित असणारे वासनिक बंधू तसेच माता भगिनी। एरवी देवत्व सर्वदा पर पूजावसरीचे थोर गोमटे, परमेश्वर तर सदा सर्व काळ आहेच, परंतु इथे या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालो, ज्यांनी तुम्हा सर्वांना एकत्रित केलं असे या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्री शिवराजदादाजी नांदेडकर दादांनी या ठिकाणी तुम्हा सर्वांना या अवसराचा लाभ प्राप्त करून दिला, ही पर्वणी प्राप्त करून दिलेली आहे। खऱ्या अर्थाने भेटीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। चतुर्विध साधनाचा योग या निमित्ताने हा प्राप्त झालेला आहे। तुमच्या भेटीत देव भेटे, अनिक पाडाचे गोवटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे। साधनवंताच्या भेटीतून असा हा अपूर्व लाभ प्राप्त होत असतो। आपण व्यवहारामध्ये भेटी घेत असतो, परंतु त्या भेटीतून आपण एकमेकांची उणे काढत असतो, हे का नाही? काय करतो बरं? दोन जेव्हा नातेवाईक एकत्र येतात तेव्हा तिसऱ्या कोणाच्या नातेवाईकाचा विषय निघतो आणि तो असाच आहे, तो तसाच आहे, म्हणून त्या भेटीतून आपण फक्त अन्यवार्ता करत असतो। परंतु इथे या प्रसंगी, या मंगल अवसरी आपल्या परस्परांच्या भेटीमध्ये विचारांची देवाणघेवाण आहे। हा जो पर्वकाळ आहे, ही जी धर्मवार्ता आहे, त्या धर्मवार्तेतून आपल्याला चांगले विचार प्राप्त होणार आहेत। म्हणून या पंचावतार उपहाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो। आपण सर्वजण परमेश्वराचे अनन्य उपासक आहोत। सत्य सनातन अशा परंपरेचा वारसा जोपासणारे, कृतयुगापासून चालत आलेली भक्ती परंपरा, ज्या
कृतयुगामध्ये हंस अवताराने हे तत्वज्ञान निरूपण केलं परमेश्वर भक्तीचं सनत सनकादिकांना. ते तत्वज्ञान ज्या त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी यदू अरळकाला निरूपण केलं, मदळसा मातेला निरूपण केलं, हे तत्वज्ञान या द्वापार युगामध्ये 5000 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णांनी उद्धव अर्जुनाला निरूपण केलं श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून. जो गीता ग्रंथ आमचा प्राण आहे, जो गीता ग्रंथ हिंदू धर्मीयांचा श्वास आहे, जो गीता ग्रंथ आम्हाला अनेक विषयाचं परिज्ञान करून देणार आहे, अशा त्या गीता तत्वज्ञानाच्या माध्यमातून ही भक्ती परंपरा सांगितलेली आहे. अनन्य भक्तीची ही परंपरा जोपासणारे आपण सर्वजण उपासक आहोत. आणि तोच विचार कलियुगामध्ये 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अवतार धारण करून जो तुम्हा आम्हा सर्वांना मराठी भाषेतून प्रदान केला, तो सत्व विचार आपण आपल्या जीवनामध्ये हा आचरणात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. मनुष्य जीवनामध्ये भगवंताच्या अधिष्ठानाशिवाय आणि शरणागतीशिवाय अपूर्णत्व आहे, लक्षात ठेवा. आपण कितीही जरी श्रीमंत झालो, कितीही जरी या लौकिक व्यवहारामध्ये पदप्रतिष्ठेवर जरी पोहोचलो, तरी पण कधीच आपण शांत होणार नाही, लक्षात ठेवा. जी शांती आहे, परमशांती जी आहे, ही शांती फक्त परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे, परमेश्वराच्या उपासनेत आहे आणि परमेश्वराच्या त्या अनन्य भक्तीमध्ये ती सामावलेली आहे. म्हणून गीतेमध्ये भगवंत म्हणतात की तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्ती शाश्वतम. जोपर्यंत अर्जुना हा जीवात्मा, हा मनुष्य मला शरण येत नाही, तोपर्यंत हा मनुष्य कधीच शांतीला प्राप्त होणार नाही. म्हणून तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, सर्व भावातून, सर्व भावना ज्यावेळेस माझ्या ठिकाणी हा समर्पित करेल, तत्प्रसादात परम शांती, तेव्हा त्याला परमशांती प्राप्त होणार आहे. स्थानम प्राप्ती शाश्वतम. आणि अशाच या साधकाला, अशाच माणसाला माझीही मोक्षाची अनुभूती प्राप्त होणार आहे. हे गीतेमध्ये सांगितलेलं भगवंताने तत्व, हे तत्व त्या भगवंताचा जो आनंद आहे, तो आनंद आम्हाला प्राप्त होण्यासाठीच हा भक्तीचा हा संस्कार आम्ही जोपासत असतो. अनेक धर्मग्रंथ आपल्याला या भारतीय संस्कृतीमध्ये पाहायला भेटतात. आपल्या या धर्मसंस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले, लक्षात ठेवा. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर या पुरुषार्थामध्ये पहिला पुरुषार्थ कोणता आहे, तर तो म्हणजे धर्म आहे. त्या धर्माकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. परंतु आज विज्ञानवादी मनुष्य, विज्ञान युगामध्ये वावरणारा मनुष्य, या धर्माला त्यांनी बाजूला केलं. जो पाया आहे जीवनाचा, लक्षात ठेवा, त्या धर्माला आपण बाजूला केलं. धर्म हा गौण समजला आपण. धर्माला नंतर स्थान दिलं. स्थान कशाला दिलं? पहिलं अर्थ आहे का नाही? अर्थ म्हणजे पैसा. त्या आर्थिक व्यवस्थेकडे आपण सर्वांनी लक्ष केंद्रित केलं. आपल्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये आपण 3ऱ्या वर्षी टाकतो, LKG, UKG. का तर इंग्लिश त्यांना आलं पाहिजे. निश्चितच त्यांना इंग्लिश आलं पाहिजे, परंतु त्यासोबतच भक्तीचे संस्कारही, धर्माचे संस्कारही असणं लक्षात त्यांच्या आले पाहिजेत. बंधूंनो, ही काळाची गरज आहे. एक दिवस ती मुलं मोठी होतील, परंतु ती संपत्तीने मोठी होतील. त्यांच्याकडे जर वारसा नसेल, या भक्ती परंपरेचा, ज्ञान परंपरेचा, आध्यात्मिक साधनेचा, तर आज
कित्येक सेलिब्रिटी सुद्धा आत्महत्या करतायत. काय कमी आहे त्यांच्याकडे? करोडो रुपयाची प्रॉपर्टी असताना आत्महत्या का करतोय माणूस? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये जर शांती हवी असेल, स्थिरता हवी असेल, स्थितप्रज्ञता हवी असेल, तर आम्हाला आध्यात्मिक विचारांची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणून आपल्या मुलांना धर्माची आवश्यकता आहे, धर्मविचाराची आवश्यकता आहे. आणि धर्मविचार ते कुठे बाहेरच्या जगामध्ये भेटणार नाही. हे विचार आपल्या घरामध्येच ते आम्हाला पेरावे लागतील. आईवडिलांचं पहिलं कर्तव्य आहे. आईवडिलांनी चांगल्या ठिकाणी, चांगल्या संतांच्या, चांगल्या गुरुजनांच्या संगतीमध्ये आपल्या मुलांना नेलं पाहिजे. आणि म्हणून धर्मविचाराची ही परंपरा ही आपल्याही जीवनामध्ये आपण जोपासली पाहिजे. आपण मोबाईल पाहतो आणि मुलांना सांगतो की अभ्यास कर. शक्य आहे का बरं? करतील का मुलं अभ्यास? करावा वाटेल का अभ्यास तुम्हाला? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? काहीतरी वाचन पालकांनी जर केलं तर मुलं अभ्यास करणार आहेत. एकदा चरती श्रेष्ठ तत्त देवे तरोजन. गीतेत सांगितलेलं तत्व आहे की घरातील जे मोठी माणसं जसे अनुकरण करतात, जे आचरण करतात, जे कर्म करतात, त्याचंच अनुकरण लहान मुलं करत असतात, लहान घरातील माणसं करत असतात. म्हणून घरातील पालकांनी, मोठ्या माणसांनी धर्मविचाराची ही जोपासना केली पाहिजे. जीवनामध्ये लक्षात घ्या, आपल्याला शांती हवी असेल, तो आनंद हवा असेल, तर परमेश्वराच्या आश्रयाशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. म्हणून तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठी भाषेतून तुम्हा आम्हा सर्वांना हा संदेश दिलेला आहे. सुंदर असा विचार 800 वर्षापूर्वी स्वामींनी आम्हाला दिला. भक्ती परंपरेचा अंतःकरणामध्ये आपल्या भाव जर असेल तर तो देव निश्चित आपल्या पाठीशी आहे. 800 वर्षापूर्वी स्वामींनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीचे निवासी जवळ आहोत. लक्षात ठेवा, देव आपल्या जवळ आहेत. देव कुठे दूर गेलेले नाहीयेत. आपली पाठ किंवा आपल्या पाठीचा कणा दिसतो का बरं आपल्याला? पाठीचे निवासी जवळ आहोत आम्ही, असं देवाचं सूत्र आहे. आणि ही देववाणी आहे. आणि त्यासाठी आम्हाला फक्त अंतःकरणामध्ये भाव हवा आहे. आणि त्या भावाचं दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे. आज या ठिकाणी आम्हाला पंचावताराला उपहार दाखवायचा आहे. पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलं, उपहार म्हणजे एखाद्या पाहुण्यांच्या कार्यप्रसंगी आपण जातो तेव्हा काहीतरी आपण भेट वस्तू देत असतो, आहे का नाही? स्नेहाच्या ठाई उचितच पुरे. स्नेहाचं ते एक माध्यम आहे. हे जन दिल्या घेतल्याचे. माणसाला प्रसन्न करण्यासाठी काहीतरी देवाणघेवाण करावी लागते, आहे का नाही? त्याशिवाय सोयरीक आपली टिकून राहील का? जर सोयऱ्याला आलेल्या पाहुण्याला जर आपण विचारलं नाही, चहाचा कप एवढा जरी नाही विचारला तरी तो पाहुणा काय होतो? नाराज होतो. आणि मग तो पुन्हा आपल्या घराकडे फिरकत नाही. आलेल्या पाहुण्याला आपण तर अनादरपूर्वक जर वाटे लावलं तर तो पाहुणा उदास होतो. आणि म्हणून इथे तर तो परमेश्वर आहे. आणि त्या परमेश्वराला आम्हाला प्रसन्न करायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला काहीतरी द्यावं लागेल. तर त्यासाठी गीतेत सांगितलेलं तत्वज्ञानाप्रमाणे आपण देवाला काय अर्पण करतो? पत्रम पुष्पम फलम स्तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ती प्रवृत्त असनामी प्रयतात्मना. जो भक्त भक्तिभावाने मला पत्र पुष्प फळ अर्पण करतो, पाणी अर्पण करतो, त्याचा मी भाव स्वीकार करतो, असं भगवंत गीतेत सांगताय. आणखी काय अपेक्षा केली भगवंताने? आज मोठ्या थाटामध्ये आपण आपल्याला जे जे काही आवडतं ते सगळे पदार्थ देवाला आपण अर्पण करतो. पंचावतार उपहार म्हणजे काय आहे? आपल्याला जे जे काही आवडतं ते सगळे पदार्थ देवाला आपण अर्पण करण्याचा एक भाव त्या ठिकाणी व्यक्त करतो. ते सर्व देवा तुझा आहे, हे सगळंही देवाचे. हे सर्व पदार्थ कोणी निर्माण केले? त्या परमेश्वराच्या प्रवृत्तीने निर्माण केलेले आहे. या सर्व सृष्टीला
कारण काय तर परमेश्वराची प्रवृत्ती आहे. ज्या परमेश्वराच्या प्रवृत्तीतून अनंत ब्रह्मांडाची रचना होते आणि ज्या परमेश्वराच्या प्रवृत्तीतून जी शक्ती अनंत ब्रह्मांडाची रचना करते ती शक्ती म्हणजे माया शक्ती सांगितलेली आहे. आणि अशा त्या परमेश्वराच्या भक्तीचा हा एक आदर्श पंचावतार उपहाराच्या माध्यमातून आपण जोपासतो. या पंचावतार उपहारामध्ये अनेक प्रकारचे गोड असतील, खारट असतील, तिखट असतील, विविध पक्वान्न देवाला आपण अर्पण करतो. देव तर भावग्राही आहे. देव कसा आहे? भावग्राही आहे. आपण हा उपहार तर दररोज प्रत्येकाच्या घरी प्रत्येकजण दाखवतच असतो, आहे का नाही? परंतु त्या उपहारातला कोणता पदार्थ कमी झाला का? कधी झाला का? एखादा घास कमी? बरं हात वर करा. झाला असेल तर एखाद्याचा हातवर येईल का? कारण तो परमेश्वर तृप्त काम आहे. आणि जर देवाने दररोज उपहार स्वीकार केलाच असता तर आपण कदाचित दररोज उपहार दाखवला असता का? कधी शंका उपस्थित होते, आहे का नाही? माणसाचं वेगळं, देवाचं वेगळंच म्हटल्यावर मग अवघडच होतं काम. फक्त आपण देवाला भाव अर्पण करत असतो. आणि देवही भावाचा भुकेला सांगितलेला आहे. देव भावाचा, गुरु सेवेचा आणि मार्ग द्रव्याचा म्हटलेला एक म्हण आहे परंपरेमध्ये. पण या देवाला आम्हाला काय अर्पण करायचं आहे? भाव अर्पण करायचा आहे. उपहार दाखवत असताना त्या पाचही पंचावताराची आठवण करत, त्या पंचावताराच्या लीळेची आम्हाला आठवण करायची आहे. काही पदार्थ देऊन का देवाला दुसरं काही मागायचं आहे? काय मागायचं आहे? नांदेड येथे आपण आहोत आणि या नांदेडमध्येच देवाला दही भात दिला, दूध भात दिला ब्राह्मणाने. आणि देवाकडून काय काम करून घेतलं? गायी राखण्याचं. तसं काही देवाला मागायचं आहे का? याची अडचण देवाने दूर केली. त्याला गुराखी पाहिजे होता. देव बरोबर गुराखी झाले आणि त्या ब्राह्मणाचे देव गायी राखतायत. तसं देवाला आपण उपहार अर्पण करून आम्हाला काय मागायचं आहे? बरं कनाशच्या ब्राह्मणासारखं काही मागायचं आहे का? जी जी मद सुने हाती चक्रभात व्हावा. दृष्टपर किंवा प्रापंचिक काही इच्छा असतील त्या मागायच्या आहेत का? हा तर व्यवहार आहे. हे मागणं आता थांबलं पाहिजे आपलं. जरूर मागा देवाला, परंतु एक दिवस तो देवही मागा. देवा तुझी मला साथ हवी आहे, तुझी मला कृपा हवी आहे, तुझा मला आनंद हवा आहे, तुझा मला मोक्ष हवा आहे. हे देवाला पदार्थ अर्पण करून हे स्नेह, हे प्रेम त्या माध्यमातून व्यक्त होणार आहे. परंतु यातून मागणी काय मागायची आहे देवाला? देवाला प्रेम मागता आलं पाहिजे. देव काय म्हणतात त्या कनाशीच्या लीळेमध्ये की परमेश्वर प्रसन्न झाले या जीवे काही विषय व्यवहार मागावा, जीवे परमेश्वराचे प्रेम मागावे, की जीवाने परमेश्वराचं प्रेम मागितलं पाहिजे. असा पंचावतार थोडे पदार्थ अर्पण करून देवाला ते दुष्टपर मागायचं आहे का? नाही, तो मागितला पाहिजे. आम्हाला मागता आला पाहिजे. परमेश्वर मागता आला पाहिजे. त्या परमेश्वराची जवळीक मागता आली पाहिजे. त्या परमेश्वराचं संविधान मागता आलं पाहिजे. आणि तो जर आमच्या सोबत जर असेल तर कोण्याही गोष्टींची आवश्यकताच नाही. म्हणून परमेश्वराची अपेक्षा हीच आहे, ह्या जीव आमची जवळीक कधी मागेल. आपण इतर व्यवहारामध्ये, या लौकिक व्यवहारामध्येच काय चाललंय सर्व आपण डोकावतो, परंतु अंतःकरणामध्ये जो भाव परमेश्वराने आम्हाला दिला, जी अंतरसामुग्री दिलेली आहे, त्या अंतरसामुग्रीचा आम्ही कधी विचार करत नाही. ज्या अंतरसामुग्रीने देव प्रसन्न होणार आहे, ते आचार्य देवाला म्हणतात की जिची माझ्याकडे काही नाहीये, मी रिकामा असा आलो. जे भंडारेकार, विभट्ट भंडारेकार यांचा देहावसान, यांचा देहांत या नांदेडमध्ये झाला, ते भंडारेकार सुद्धा रिकाम्या हाताने निघाले.
परंतु त्यांचा मनोरथ देवाने पूर्ण केला. त्यांना बाकी लौकिक गोष्टी कोणत्या पाहिजे नव्हत्या, त्यांना देव हवा होता. देवाने तर म्हटलं होतं, द्वापारीचे आयुष्य देऊ, 1000 वर्षाचं आयुष्य देऊ, त्रिकाळ ज्ञान देऊ, आचार्य म्हणून या लोकामध्ये तुम्हाला सन्मान प्राप्त होईल. पहा, पाहिजे का? काळवंचना करताय का? ते म्हटले, जीजी नको. ती श्रीमूर्ती आणि हे सन्निधान आणि अशी मांडी मला पुन्हा भेटेल का? म्हटले, देवा नको. जे होईल ते आत्ताच मला हा समय आहे की त्या मरणाला समोर जाण्यासाठी तयार आहे. आणि म्हणून देवाला काय मागावं हे भंडारेकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. या लौकिक जीवनातून आम्हाला तो मोक्षाचा अंकुर आम्हाला अंकुरित करायचा आहे. आपण सर्वजण शेतकरी वर्गातले आहोत. शेतीमध्ये आपण बी पेरतो. बी पेरल्यानंतर काय होतं बरं? त्या शेतामध्ये त्या पिकापेक्षाही अनावश्यक गवत त्या भूमीमध्ये उगवतं. मग तेव्हा काय करतो आपण? अनावश्यक गवत आपल्या शेतातलं ते खुरपण करून, निंदन करून बाजूला काढत असतो आणि त्या पिकाचं संरक्षण करत असतो. श्रीमद भगवद्गीतेमध्ये या मनुष्य देहाला सुद्धा क्षेत्र म्हटलेलं आहे. 13व्या अध्यायामध्ये या मनुष्य देहाला क्षेत्र म्हटलेलं आहे. आणि या मनुष्य देहामध्ये जी आपण पेरणी करतो कर्माची, मग शारीरे, वाचिके, मानसिके, मनसा, वाचा, क्रिया, हे जे आम्ही कर्म करतो, हे चांगलं कर्म जेव्हा आपल्या हातून घडतं, तसं त्या पावसाळ्याच्या त्या प्रसंगी चांगली आपण पिकाची पेरणी करतो, तसं या मनुष्य देहामध्ये चांगल्या कर्माची आम्हाला पेरणी करावी लागणार आहे. अनावश्यक गवत तर न पेरता उगवणं आपोआपच आपल्या हातून घडत असतं. पापाच्या गोष्टी नको म्हणता घडत असतात व्यवहारामध्ये, परंतु चांगल्या गोष्टीची पेरणी ही आम्हाला आवर्जून करावी लागत असते. मग ती नामस्मरणाच्या माध्यमातून असेल, मग ते ज्ञान परंपरेच्या जोपासनेच्या माध्यमातून असेल, किंवा सत्कर्माच्या माध्यमातून असेल, परोपकाराच्या माध्यमातून असेल, परमार्थाच्या माध्यमातून असेल, सेवेच्या माध्यमातून असेल, किंवा दान धर्माच्या माध्यमातून असेल, ही सत्कर्माची पेरणी आहे ती आवर्जून आम्हाला करावी लागते. तेव्हा त्या शेतीमध्ये पीक येत असे झालो तर आपल्या हातामध्ये काही येणार नाही. येईल का बरं? त्यासाठी त्या शेतीची मशागत करावी लागते. तसे या मनुष्य जीवनामध्ये सुद्धा मशागत केल्याशिवाय आपल्या या मनुष्य जीवनामध्ये सुद्धा त्या मोक्षाचा जो अंकुर आहे, मोक्षाचं जे रोपट आहे, ते वाढणार नाही, फलणार नाही, फुलणार नाही. म्हणून हे मनुष्य जन्म दुर्लभ सांगितलेलं आहे. या मनुष्य देहाचं जे काही महत्व आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं की जे ब्रह्मांडी तेच पिंडी. या मनुष्य देहाच्या या पिंडी काय नाही, सर्व देवताचे अंश आहेत. ज्याची ब्रह्मांडी 81 कोटी 1.25 लक्ष ज्या देवता, त्याचे अंश या पिंडात सांगितलेले आहेत, मनुष्य देहात सांगितलेले आहेत. म्हणून असा हा अधिकारी देह, आणि या अधिकारी देहाच्या माध्यमातून जर आपण आत्मकल्याणाचा, आत्महिताचा, आत्मोद्धाराचा मार्ग जर आपण नाही स्वीकारला, तर मग 84 लक्ष योनी आपल्याला आहेतच भ्रमंती करण्यासाठी. देवाने आम्हाला मनुष्य जन्माची संधी दिली, परंतु या माणसाने मात्र या मनुष्य वेशाचा स्वीकार करून, मनुष्य वेश धारण करून कसा वागतोय? राक्षसासारखा वागतोय. आज माणूसच काय आला की राक्षस झालेला आहे. माणसाच्या कृतीमध्ये राक्षसी पण आलेला आहे. जे गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं 16व्या अध्यायामध्ये जे असुरी गुण आहेत, हे असुरी गुण आपल्या अवतीभोवती दिसत आहेत. हे राक्षसासम वागणे, माणसाचा वेश माझा राक्षसासम वागणे, अशी आपली गत धरली आहे. आजच्या या समाजामध्ये जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये
हिंसक वृत्ती, व्यसनाधीनता या कृतीमुळे मी जन्माला कशासाठी आलोय, माझं ध्येय काय आहे, मी कसा वागलो पाहिजे, माणूस म्हणून माझे काय कर्तव्य आहे याचा कसला विचार नाहीये. म्हणून आमच्या ह्या जीवनामध्ये जर खरा आनंद आम्हाला प्राप्त करायचा असेल तर त्यासाठी आम्हाला त्या भगवंताच्या शरणागतीमध्ये येणं आवश्यक आहे. त्या पंचावताराचे आम्ही उपासक आहोत आणि त्या परमेश्वराच्या भक्ती परंपरेतून आम्हाला आपलं जीवन आनंदित करायचे आहे, सुखी करायचं आहे आणि परमेश्वराला आपल्याकडील जे काही आहे ते भेटही द्यायचं आहे, देवाला ते अर्पणही करायचं आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण देवाला उपहार दाखवत असतो तेव्हा देवाला विनंती केली पाहिजे की परमेश्वरा एक तरी शीत माझा स्वीकार कर. तसं श्रीकृष्ण भगवंताचा उपहार श्रीकृष्ण भगवंताने सुदामदेवाचा उपहार स्वीकार केला, विदुराच्या कन्या स्वीकार केला, द्रौपदीच्या ताटातील भाजीचा कण स्वीकार केला, रुक्मिणीच्या उपहाराचा स्वीकार केला. श्री दत्तात्रय प्रभूंनी अनुसया मातेच्या मनसा मातेच्या उपहाराचा स्वीकार केला. श्री चक्रपाणी प्रभूंनी द्वारकेच्या त्या भक्तजनांच्या भिक्षांनाचा स्वीकार केला. द्राविड देशीच्या त्या ब्राह्मणाला सहस्त्र भोजनाचे पुण्य दिले. श्री गोविंद प्रभूंनी आबाईजांचा उपहार स्वीकार केला. एकाच द्वाराने स्वीकार करत नाही, आपण तोंडाने खात असतो, देव अनेक परीने खात असतात, स्वीकार करतात. लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल वेरूळ येथील प्रसंग आहे आणि स्वामींच्या भेटीसाठी सारंग पंडित आले आणि सारंग पंडितांनी देवासाठी आंबे आणलेले आहेत. उन्हाळ्याची दिवस आहेत, आंब्याचा उपहार करण्यासाठी आंबे आणले. दुर्डीभर आंबे देवाच्या समोर स्वामींच्या समोर अर्पण केले. ती दुर्डी समोर आहे देवाच्या आणि त्या दुर्डीतील एक आंबा देवाने नजरेने कृपादृष्टीने अवलोकन केला आणि त्या आंब्यातील रस देवाने तो स्वीकार केला. थोड्या वेळाने भक्त बाईसा आल्या, ती दुर्डी रस करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेल्या. आंबे ते आता रसासाठी तयार केले, पाण्यात भिजवून घातले आणि ते मातू लागले आंबा. आणि मातत असताना एक आंबा असा की त्या आंब्यातून रस न बाहेर येता फक्त हवा बाहेर आली. जशी फुग्यातून हवा बाहेर यावी तसं देठ काढला तसं काय झालं, त्या आंब्यातून फक्त हवाच बाहेर आली आणि आतमध्ये कोय अशी कोरडी होती. बाईसांना आश्चर्य वाटलं की म्हटले एवढ्या आंब्यातून रस निघाला आणि हा आंबा असा कोरडा का बरं. देवाजवळ विचारतात की जीजी हा आंबा असा कोरडा का बरं. देव म्हणतात बाई तो येथून स्वीकारिला, तो आम्ही त्या आंब्यातील रस स्वीकार केला म्हटले. बाईसा म्हणतात जीजी तो कसा काय. देव म्हणतात की तो नेत्रे स्वीकारिला. कसा स्वीकार केला आम्ही त्या रसाचा, फक्त डोळ्याने स्वीकार केला. म्हणजे पहा देवाला काही खावंच लागतं असं नाही. देवाने जरी कृपा दृष्टीने तरी आपल्या ताटाकडे पाहिलं आणि ते स्वीकार केलं, त्या पदार्थातील रस जरी स्वीकार केला तरी सुद्धा उपहार स्वीकार केल्यासारखाच आहे. लक्षात ठेवा. एखाद्या शीताचा रस जरी स्वीकार केला, एखाद्या पदार्थाचा रस जरी स्वीकार केला तरी तो उपहार स्वीकारात पडणार आहे. एखादा नास्तिकवादी किंवा श्रद्धाहीन म्हणेल असा उपहार दाखवल्यानंतर काय होणार आहे, परंतु भावहीन तो दैवहीन सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. जो भावहीन आहे तो दैवहीन आहे, तो निदैवी आहे. ज्याच्या अंतःकरणात भावना नाही परमेश्वराबद्दल तो दुर्दैवी आहे. म्हणून भगवंत हा भावाचा स्वीकार करतो आणि भगवंत एकाच द्वाराने आहे तर अनेका परीने तो स्वीकार करतो. म्हणून नेत्रद्वारे सुद्धा भगवंत स्वीकार करू शकतो. म्हणून देवाला फक्त आपली तळमळ करता आली पाहिजे, ती विनंती करता आली पाहिजे. आपल्या पाहुण्यांना नातेवाईकांना आमंत्रित करतो, जेवायला बोलवतो, तेव्हा काय करतो बरं आपण, विनंती करतो का नाही. कार्ड द्यावं लागतं, पत्रिका द्याव्या लागतात, फोन करावे लागतात, आल्यानंतर दखल घ्यावी लागते त्यांची, बसायला टाकावं लागतं. तेव्हा कुठे तो पाहुणा
आदरपूर्वक जर त्याला दिलं तर तो खात असतो. हा तर अनंत ब्रह्मांडाचा तो नायक आहे परमेश्वर, कर्मपिता आहे. या भगवंताने सांगितलं की या सृष्टीचा चराचर विश्वाचा मी माता धाता पितामह आहे. तर अशा त्या परमपित्याला किती श्रद्धा पूर्वक आपण ते उपहार अर्पण केला पाहिजे. ही भक्ती हा पदार्थ तो किती आदरपूर्वक आणि आर्जवपूर्वक विनंतीपूर्वक आम्ही देवाला तो उपहार स्वीकार करण्याची विनंती केली पाहिजे. म्हणून उपहार दाखवत असताना आज या ठिकाणी पंचावताराला आरोगणा देवाला अर्पण करायची आहे. आणि त्यासाठी आपल्या अंतःकरणातला भाव हा शुद्ध निर्मळ आणि तितकाच तो अर्जवी असला पाहिजे, तो तळमळीचा असला पाहिजे. हे परमेश्वरा माझ्या पदार्थाचा आपण स्वीकार करा. आपण तर तृप्त काम आहात. भाई देवाचे आपण उच्चिष्ट बोले स्वीकार केले. श्री चक्रधराया माझ्याही या पदार्थाचा आपण स्वीकार करा. डोळ्यामध्ये 2 तरी अश्रू आपले आले पाहिजेत. स्तोयम म्हणजे पाणी, पण कोणतं पाणी? डोळ्यातलं पाणी. लक्षात ठेवा, डोळ्यामध्ये 2 थेंब तरी आपले अश्रू आले पाहिजेत आणि ती देवाला विनंती केली पाहिजे. तो कृपानिदान परमेश्वर माझ्या पदार्थाचा स्वीकार करण्यासाठी तो आग्रह केला पाहिजे. एखादा पाहुणा जेव्हा रुसतो, रागवतो, येत नाही, तेव्हा किती बरं आपण विनवण्या करतो का नाही? रडतो, त्याच्या समोर आपण क्षमा मागतो. तसं देवसुद्धा आपल्यावर उदास झालेले असतात आपल्या क्रियेमुळे आणि आपल्या पराक्रमामुळे. म्हणून देवाला क्षमा याचना करून, दोषाचा प्रसव मोडून, प्रायश्चित करून उपहाराची विनंती आम्हाला तशी करता आली पाहिजे. आणि म्हणून अशा या पंचावतार उपहाराच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपल्या भक्तीचा विकास झाला पाहिजे. या पवित्र हेतूने दरवर्षी आदरणीय शिवराजदादाजी हे आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सर्वांना सहभाग करून घेतात. या पत्रिकेवर नावही मी पाहिले, अनेक भक्तांची नावं आहेत या पत्रिकेवर. ही सर्व मंडळी भाग्यवान आहे. यांना या सर्वांना भजनापूजनाचा अवसर या निमित्ताने प्राप्त होत आहे. आणि असाच या धर्मकार्याचा हा अवसर या सर्व भक्तांना तो पुन्हा पुन्हा प्राप्त हो. त्यांचं सहकार्य असंच या कार्याला लाभो अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आणि या कार्याच्या निमित्ताने दादांच्या हातून सुद्धा अशाच प्रकारचं कार्य अव्याहत घडत राहो अशी प्रभुचरणी प्रार्थना करतो. आपण केलेली सर्व सद्भक्तांची सेवा साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराज स्वीकार करू अशी प्रभुचरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडक बाबाजी अनमोल